आता आपल्यासोबत आहेत अविनाश अभ्यंकर, त्यांच्याशी संवाद साधतात आपले प्रतिनिधी. थेट जाऊयात. काय म्हणतायत अविनाश अभ्यंकर? महत्त्वाचा क्षण आहे. नाशिकमध्ये गुढ्या उभारण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी देखील आपण आकर्षक झेंडूच्या फुलांची सजावट केलेली आहे. काय भावना आहेत? नाही, आनंदाची गोष्ट आहे अतिशय. हा जो पक्षविरहित झेंडा विरहित हा आपल्या सगळ्यांचा जो विजय झालेला आहे, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा जो विजय झालेला आहे, हा जो हिंदी जी आर मागे जी सक्ती होती, तो जो जी आर मागे घ्यायला लागला, त्याला जी राजसाहेबांनी साथ दिली होती आणि ह्या सर्व पक्षातील लोकांनी, महाराष्ट्रातील जनतेने, तुमच्यासारख्या वार्ता करणाऱ्या लोकांनी, टीव्ही चॅनल्सनी, ह्या सगळ्यांनी जो पाठिंबा आणि ताकद दर्शवली, त्याच्याकरता हा विजय मेळावा आता इथे होतोय थोड्याच वेळात. सर, कोण कोण आजच्या या मेळाव्यासाठी येणार आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, मात्र काँग्रेस येणार नाही अशा पद्धतीची माहिती आहे. आपण वाट बघूया ना, कोण कोण येणार आहेत ते. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते सगळे येतील. आणि हा फक्त इकडचा विषय नाहीये. ह्या डोममध्ये लोक फक्त ऐकणार नाहीयेत. महाराष्ट्रातील संपूर्ण जनता जी 12-13 कोटी आहे, ती आज या ऐतिहासिक विजयाच्या होणाऱ्या जो विजय मिळालेला आहे त्या निमित्ताने होणाऱ्या भाषणं काय असतील, ती 12 कोटी जनता महाराष्ट्रातील आहे. कारण फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशातील सुद्धा काही कोटी जनता आहे, कारण ते वाट बघतायत. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका आहे. स्वतः सरकारमध्ये होते त्यावेळेस आपला पक्षाचा एक उपनेता समितीमध्ये त्यामध्ये घातला होता आणि 1ली ते 12वी पर्यंत हिंदी सक्तीचा जो निर्णय तो त्यांनी केला होता. मला वाटतं तर त्याच्यावर उहापोह गेल्या 7 दिवसात खूप झालेला आहे. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता तर तो मागे घ्यायला लागला, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता, सन्मान्य मुख्यमंत्र्यांना मागे घ्यायला लागला, त्यांनी पूर्ण विचारांतीच तो मागे घेतला.